मागच्या भागात काही प्रश्न उपस्थित झाले होते. टिंकूने इंद्रपालचा खून नेमका कशासाठी केला आणि या हत्येमागे शशीबालाची नेमकी भूमिका काय होती? डोकं वेगळं का करण्यात आलं होतं? आणि ही हत्या अचानक झाली होती की आधीच ठरवलेली एक योजना होती? हे सगळं जाणून घेण्यासाठी पोलिसांनी टिंकूची कसून चौकशी केली. त्यावेळी इंद्रपालच्या हत्येच्या मागचं खरं कारण त्याची पत्नी शशीबाला असल्याचं उघड झालं. इंद्रपाल हा मूळचा उत्तर प्रदेशातील हापुड जिल्ह्यातील सिंभावली कसब्याच्या जवळ असलेल्या भगवानपूर गावाचा रहिवासी होता. सन 1999 मध्ये त्याचा विवाह हापुड जिल्ह्यातील पटना मुरादपूर गावातील शशीबालाशी झाला. ज्या दिवशी शशीबालाचं लग्न झालं त्याच दिवशी तिची धाकटी बहीण सुषमाचा विवाह विक्रमसोबत झाला. म्हणजे दोन्ही बहिणींचं लग्न एकाच वेळी आणि एकाच मंडपात झालं होतं. पण लग्नाच्या 7 वर्षांनंतरही शशीबाला गरोदर राहिली नाही. त्यामुळे ती तणावात राहू लागली होती. इंद्रपालही चिंतेत होता. त्याने पत्नीवर उपचार सुरू केले, ज्यामुळे त्याच्यावर बऱ्याच लोकांचं कर्ज झालं. तो आपल्या गावात शेती करायचा, पण त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नात कर्ज फिटणं अशक्य होतं. कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला इंद्रपाल जास्त पैसे कमावण्यासाठी दिल्लीला गेला. त्याच्या गावातील अनेक तरुण दिल्लीमध्ये मजुरीचं काम करत होते, त्यामुळे तोही तिथे गेला. इंद्रपाल फारसा शिकलेला नव्हता, त्यामुळे त्याला चांगली नोकरी मिळाली नाही. शेवटी त्याने मजुरीचं काम सुरू केलं. त्याला मिळणाऱ्या मजुरीतून चांगली कमाई होत होती, म्हणून काही महिन्यांनी त्याने पत्नी शशीबालालाही दिल्लीला बोलावलं. दोघांनी मिळून उत्तर पूर्व दिल्लीतील न्यू उस्मानपूर येथे भाड्याने खोली घेतली आणि राहायला सुरुवात केली. शशीबाला पहिल्यांदाच दिल्लीला आली होती. हळूहळू तिचेही तिथं मन रमू लागलं. काही काळानंतर ती पहिल्यांदा आई बनली. बाळ झाल्यानंतर इंद्रपाल आणि शशीबाला दोघेही खूप आनंदी होते. काही वर्षांनी त्यांना दुसरं मूल झालं. 2 मुलं झाल्यानंतरही शशीबालाच्या सौंदर्यात कमालीचा मोहकपणा होता. इतकंच नाही तर तिच्या व्यक्तिमत्वात आणखी निखार आला होता. इंद्रपाल ज्या ठेकेदारासाठी काम करत होता त्याचं नाव टिंकू होतं. टिंकू हा बिहारमधील मुंगेर जिल्ह्यातील पहाडपूर गावाचा रहिवासी होता. तो मोदीन सिंग यांचा मुलगा होता आणि BA पास होता. टिंकू 3 वर्षांपूर्वी नोकरीच्या शोधात दिल्लीला आला होता. नोकरीसाठी खूप प्रयत्न करूनही जेव्हा त्याला कुठेच काम मिळालं नाही, तेव्हा त्याने कन्स्ट्रक्शन कंपन्यांमध्ये मजूर पुरवण्याचा व्यवसाय सुरू केला. कन्स्ट्रक्शन ठेकेदारांच्या संपर्कात राहिल्यामुळे त्यालाही घर बांधण्याचा कामाचा अनुभव मिळू लागला. त्यानंतर त्याने स्वतःही बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचे ठेके घ्यायला सुरुवात केली. इंद्रपाल काही दिवसांपासून टिंकूसोबतच काम करत होता. सुमारे 1 वर्षांपूर्वीची ही घटना आहे. टिंकूचे काम उस्मानपूरमध्ये सुरू होतं. त्यामुळे कामावर लक्ष ठेवण्यासाठी तो तिथेच भाड्याने खोली शोधत होता. भाड्याच्या खोलीसंदर्भात त्याने इंद्रपालशी चर्चा केली. इंद्रपाल न्यू उस्मानपूरच्या गौतम विहारमध्ये पवन शर्मा यांच्या घरी राहत होता. त्याने तिथे 2 खोल्या भाड्याने घेतल्या होत्या. त्याने टिंकूला सांगितलं, माझ्याकडे 2 खोल्या आहेत. तुला हवी असेल तर त्यापैकी एक खोली तू घेऊ शकतोस आणि दुसऱ्या खोलीमध्ये आम्ही म्हणजे माझं कुटुंब राहील. टिंकू खोली पाहण्यासाठी गेला असता इंद्रपालने आपल्या पत्नीला सांगितलं, अगं, हे आमचे ठेकेदार आहेत आणि त्यांना आपली खोली भाड्याने हवी. खोली त्यांना आवडली तर ते इथेच राहतील. ठेकेदार घरी आल्यावर शशीबालाने त्यांचं जोरदार स्वागत केलं. 29 वर्षांचा टिंकू शशीबालाच्या पाहुणचाराने प्रभावित झाला होता. त्याला इंद्रपालची खोलीही पसंत पडली. त्यामुळे दुसऱ्या दिवसापासूनच तो तिथे राहू लागला. टिंकू खोलीत एकटाच राहत होता. त्याची कमाई चांगली होती, त्यामुळे तो मनसोक्त पैसे खर्च करत असे. शशीबाला शेजारच्या खोलीत राहत असल्याने तो तिच्या मुलींसाठी सतत खाण्यापिण्याच्या वस्तू आणत असे. यामुळे दोन्ही मुली त्याच्याशी सहज जवळच्या झाल्या. कधी कधी टिंकू दारू प्यायचा, तेव्हा तो इंद्रपाललाही आपल्या खोलीवर बोलवायचा. फुकटची दारू मिळाल्याने इंद्रपालही मजेत होता. इंद्रपाल जेवढं कमवत होता त्यातून त्याच्या घराचा गाडा ओढला जात होता. पण पत्नी आणि मुलींच्या सर्व इच्छांची पूर्तता होऊ शकत नव्हती. तर टिंकू मात्र ऐशो आरामात राहत होता. 32 वर्षांच्या शशीबालालाही काही इच्छा होत्या. नवऱ्याच्या कमाईतून त्या पूर्ण होतील असे तिला वाटत नव्हतं. त्यामुळे तिने टिंकूकडे आपलं पाऊल वळवलं.
टिंकू तरुण आणि अविवाहित होता. अनुभवी शशी बालाने आपल्या सौंदर्याच्या जाळ्यात त्याला लवकरच अडकवलं. त्यांच्यात अनैतिक संबंध निर्माण झाले. ही घटना साधारण 1 वर्षापूर्वी घडली होती. टिंकू सोबत अनैतिक संबंध निर्माण झाल्यानंतर शशी बालाला आपला 40 वर्षांचा नवरा इंद्रपाल आता जुनाट आणि कंटाळवाणा वाटू लागला. तिला त्याच्यात फारसा रस उरला नव्हता. इंद्रपाल सकाळी घर सोडून संध्याकाळीच परत यायचा, तर टिंकू मात्र मनाला वाटेल तेव्हा घरी येत जात असे. संधी मिळेल तेव्हा दोघेही आपल्या इच्छांची पूर्तता करत, आणि अशा प्रकारे त्यांचा हा लपलेला खेळ चालूच राहिला. आता टिंकू शशीबालाला आर्थिक मदतही करू लागला होता. त्याशिवाय तिच्या आवडीचे कपडे आणि इतर वस्तू तो तिला आणून द्यायचा. शशीबालाही त्याची चांगली काळजी घ्यायची. पण पत्नीच्या या बदललेल्या वागणुकीचं कारण इंद्रपालला अजिबात कळत नव्हतं. तो तिला विचारायचा तर ती त्याच्यावरच ओरडायची. मग इंद्रपाल तिला मारहाण करायचा. जर टिंकू त्यावेळी घरी असला तर तो मध्ये पडून भांडण थांबवायचा, पण नसला तर इंद्रपाल तिला जबरदस्त मारहाण करायचा. नवऱ्याच्या सततच्या मारहाणीने शशीबाला त्रस्त झाली होती. तिला काही केल्या सुटकेचा मार्ग सापडत नव्हता. टिंकूच्या डोळ्यासमोर शशीबालाला मारणं आता त्याला सहन होत नव्हतं. शशीबाला कायम त्याच्यासोबत पत्नीप्रमाणे राहू इच्छित होती, पण इंद्रपाल असताना ते काही शक्य नव्हतं. त्याबाबत तिने टिंकूसोबत चर्चा केली. टिंकूने तिला आश्वासन दिलं, वेळ येऊ दे, सगळं नीट होईल. शशीबाला टिंकूच्या शब्दांवर विश्वास ठेवत होती, कारण त्याने एकदा एखादी गोष्ट ठरवली की ती गोष्ट तो पूर्ण करायचाच. त्यामुळे तिला खात्री होती की तो नवऱ्यापासून मुक्त होण्यासाठी काहीतरी मार्ग नक्कीच काढेल. इंद्रपालचा जेव्हा खून झाला त्या रात्री काय काय घडलं आणि त्या रात्रीचं नेमकं प्लॅनिंग काय होतं, हे सगळं काही टिंकूने एकट्याने केलं की त्याला मदत करण्यासाठी कोणीतरी तिथे हजर होतं, हे जाणून घेण्यासाठी ऐकत रहा या क्राईम स्टोरीचा शेवटचा भाग फक्त कथाकार कमलाकर या YouTube चॅनेलवर.